कोकणातील पारंपरिक घरांच्या मधून जाणारी ही छोटीशी पायवाट आम्हाला घेऊन जातीये वेंगुर्ल्याच्या सुंदर अशा समुद्रकिनारी. आणि या समुद्रालगतच सीव्ह्यू नावाचं होमस्टे आहे. त्या ठिकाणी आम्ही एक दिवस वास्तव्य केलं. अगदी बेडवर बसून रूमच्या खिडकीमधून आपण समुद्र किनारा बघत निवांत वेळ घालवू शकतो. एका दिवसाचे साधारण 1300 रुपये आमच्याकडून त्यांनी घेतले, नॉन एसी रूमचे. या समुद्र किनाऱ्यावरची संध्याकाळ शांत आणि सुंदर होती. सूर्यास्त बघितला आणि जवळच बांधलेल्या एका नवीन ब्रिजच्या ठिकाणी गेलो. एका बाजूला अथांग पसरलेला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला काही स्टॉल आहेत ज्या ठिकाणी आपल्याला भेळ, पाणीपुरी, मंचुरियन खायला मिळेल. रविवार असल्यामुळं अनेक पर्यटकांची या ठिकाणी रेलचेल होती. आणि त्याच्या जवळ श्री जलदेव बांदेश्वर देवस्थान आहे. रात्री सुद्धा समुद्र किनाऱ्यावर बरीच रेलचेल होती. मासेमारीसाठी जाणाऱ्या होड्या तयार होत होत्या आणि सकाळ झाली आणि या होड्या परत आल्या. त्यांनी असंख्य मासे पकडून आणले होते आणि त्यामधीलच ही एक छोटीशी होडी जाळं व्यवस्थित करून त्यामधून हे पट्टी मासे बाजूला करण्याचं काम चालू होतं. हा मासा भारताबाहेर निर्यात केला जातो असं सांगितलं. हा मिनी ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.